स्केअरक्रो. मुलांनो, हा आहे प्रोजेक्ट मेज. तुम्हा सगळ्यांना मेज म्हणजे मक्याची कणसे या शेतात उगवायची आहेत. प्रत्येक शेतात नांगरणी करून बी पेरलेले आहेत. आता तुमचे काम आहे या शेताची राखण करणे, पाणी आणि खत घालणे आणि पीक मोठे करणे. ज्याचे पीक भरघोस आणि उत्तम येईल त्याला फर्स्ट प्राइज देण्यात येईल. फर्स्ट तर मीच येणार आहे. मी सगळ्यात महागडे खत वापरेन. माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत. ते तर पिकाची वाढ झाल्यावरच कळेल बाळा. अच्छा तर ओके मुलांनो, ऑल द बेस्ट अँड टेक केअर. सगळ्यात आधी मी शेताला पाणी देणार. माझं पीक सगळ्यात उत्तम असेल. ही काय जादू होत आहे? वीर, वीर कुठे आहेस तू? वीर, वीर तू काहीतरी जादू केली आहेस. हे बघ, पाण्याची धार सारखी तुझ्या शेतात चालली आहे. बंटी, कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. ओके बाय, टेक केअर. माझ्या सोबत नेहमी असं का होतं? वीर, पिकांना कावळ्यांपासून आणि इतर पक्ष्यांपासून वाचवण्यासाठी हा स्केअरक्रो लावला जातो. सोड, राहू दे. तुला तर माहित सुद्धा नसेल की स्केअरक्रो काय असतो. आम्ही पण स्केअरक्रो आणला आहे. तो तिथे रोड साइडला ठेवला आहे. चल इमली, आपण आपला स्केअरक्रो घेऊन येऊया. हा जेव्हा वीरची थट्टा करतो तेव्हा मला राग येतो, आणि जेव्हा मला राग येतो तेव्हा मी जादू करतो. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? मी तर मका उगवला होता. साप नाही. हे लॉलीपॉप्स. साप नाही तर लॉलीपॉप्स आहेत. माझ्या शेतात लॉलीपॉप्स उगवले आहेत. लॉलीपॉप्स. मी महान आहे. सगळ्यात शक्तिमान मी आहे. शक्तिमान. थांब, आता तुला दाखवतो. माझं पीक. कधी साप तर कधी लॉलीपॉप. हे काय चाललं आहे? काय झालं बंटी? तू का रडतोयस? सर, सर, माझं पीक कधी साप बनतं तर कधी लॉलीपॉप बनतं. हे सगळं ना सर, हे सगळं वीरने केलं आहे. त्यानेच माझ्या शेतात साप आणि लॉलीपॉपच्या बिया टाकल्या असणार. जिंटू, पटकन सगळं ठीक कर लवकर. बंटी, साप आणि लॉलीपॉपच्या बिया नसतात. अरे तुझं पीक तर व्यवस्थित आहे. अरे बंटी, तो साप नाहीये. घाबरू नकोस. मुलांनो, तुम्हा सगळ्यांचे पीक चांगले आले. व्हेरी गुड. पण हे पाखरांपासून वाचवण्यासाठी सगळ्यांनी स्केअरक्रो लावला पाहिजे, जसा वीर आणि बंटीने लावलाय. सगळे जा आणि स्केअरक्रो बनवून आणा. याने पाखरांना वाटते की माणूस उभा आहे. याने पिकाचं रक्षण होतं. जिंटू, खबरदार जर तू परत या शेताकडे आलास, जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही इकडे येऊ नकोस. जातो जातो. मी तर तुझी मदत करत होतो, आता नाही करणार. बॉस बॉस, हे बघा, मी वीरच्या शेतातून हा स्केअरक्रो घेऊन आलोय. आता पाखरं सगळं त्याचं पीक खाऊन टाकतील. टिम्बक्टूचा बदला. द रिव्हेंज ऑफ टिम्बक्टू. टिम्बक्टू, आयुष्यात मोठा विचार करत जा. मी स्केअरक्रोला एका रोबोट मध्ये बदलून टाकेन आणि यांच्यासोबत काही क्रो रोबोट पण पाठवेन. तू याला वीरच्या शेतात लाव बस. मग वीर येईल
आणि माझा स्केअर क्रो रोबोट वीरला संपवून टाकेल. स्केअरक्रोला तर कावळ्यांनी घाबरायला पाहिजे, पण हे तर घाबरतच नाहीयेत. हुश हुश हुर हुर. वीर, गुड बाय. मला खेद आहे की मी तुला पर्सनली नाही भेटू शकत. ट्विस्टर सूट ऑन. ट्विस्टर सूट ऑन. आता हे युद्ध बरोबरीचे आहे. वीर, वीर, आर यू ओके? येस, थँक्स. चला, प्रिन्सिपल सर येतच असतील. माझं पीक हे काय झालं? वीर, तुम्ही लोकांनी माझं पीक खराब केलं. सर आले, सर आले. आता मी सरांना सगळं सांगणार. मी सगळं सांगणार. जिंटू, बंटीचं पीक खरंच खूप चांगलं आलं होतं. तोच जिंकला पाहिजे. तू असं कर, माझ्या शेतातलं पीक काढून बंटीच्या शेतात लावून टाक. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दमदमादम. सर, वीरने माझं पीक जाळून टाकलं. त्याला मला हरवायचं आहे. पण तुझं पीक तर चांगलं आहे.
सर सर मी खरं सांगतोय सर, माझं पीक जळल्यासारखं दिसत होतं. बंटीचं पीक हे सगळ्यात चांगलं झालं आहे, त्यामुळे फर्स्ट प्राइज बंटीलाच मिळेल. थँक्यू सर. पाहिलं वीर, तुझ्या जादूने माझं काहीच बिघडलं नाही. आय एम दी ग्रेटेस्ट, आय एम दी बेस्ट. स्पर्धा आता संपली म्हणून मी परत आलो आहे. बघितलंस वीर, तो तुझ्यामुळे जिंकला आहे आणि तरी तुझीच थट्टा करतोय. थांब, मी लगेच त्याला धडा शिकवतो. अरे याला नाही त्याला. आ? आ?